तातडीची मदत कधी पोहोचणार? येऊन आगे येऊन बघून गेले पण पैसे काही आणि दिलेले नाहीत. हा येऊन पाहून गेलेले आहेत पण पैसे आणि आलेले नाहीत आम्हाला. नाही केली, फक्त धान्य आलेले. अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आम्हाला धान्य सरकारने दिलंय पण पैसे काय दिले नाहीत. पण आम्हाला दळायला त्याला पैसे, हे मीठ मिरची तेल आणायला पैसे लागत, ती मदत सरकारने द्यावी एवढी आमची विनंती. सरकारी मदतीचा रियालिटी चेक. सरकारकडनं मला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला ते वह्या ते पुस्तकं घरातलं सामान घ्यायला पैसे द्यावे. हे आहे सरकारनं पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीचं वास्तव. खरं तर पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर सरकारनं तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबासाठी 5,000 रुपयांची मदत जाहीर केली. सगळं प्रशासन तिथलं, राज्य सरकारचं, त्या जिल्ह्याचं, हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत. आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ, असं 10 किलो धान्य. बीड जिल्ह्याच्या खामगावचे रहिवासी असलेल्या भावले कुटुंबापर्यंत मात्र ही मदत काही पोहोचलेलीच नाहीये. येऊन आगे येऊन बघून गेले पण पैसे काही आणि दिलेले नाहीत. हा येऊन पाहून गेलेले आहेत पण पैसे आणि आलेले नाहीत आम्हाला. नाही केली, फक्त धान्य आलेले. तुम्हाला मदत कशाला हवी आहे सरकारची? पैसे आम्हाला मदत म्हणजे आम्हाला आता जे आमची वस्तू ही वाहून गेलेली सगळी हे आता धान्य दुन्य नाही, जनावराला खाया नाही, पोटाला खायला नाही. आम्ही 2-3 दिवस झाला असं उपाशी राहिलो होतो. आमची लहान मुलीला सध्या काही खायला नाही. मला 9 दिवसाचा उपास आहे. मला सध्या असं काहीच खायला घरात राहिलेलं नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आम्हाला भरून द्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्हाला सरकारची मदत मिळाली का? पैसे आलेत का तुमच्याकडे? सरकारची मदत नाही मिळाली पण धान्य दिलंय आम्हाला आणि पाहून गेले तर म्हणायचे. धान्य किती दिलं? दिलंय बरंच, असं 30 किलो दिलं असं, 30-35 किलो. पण मग मीठ मिरची तेल याचं काय त्यासाठी पैसे लागत होते ते मिळाले का? नाही, ते पैसे नाही मिळाले. पैसे म्हणजे आता आम्हाला काही राहिलंच नाही. आता खायचं काय आम्ही ह्याच्यासाठी? आम्ही काय लय मोठे असे हे नाहीत. आम्ही ऊस तोडून शेतकरी, असे छोटा शेतकरी. मी काय लय मोठा शेतकरी नाही. ऊस तोडायला कोरडा शिधा सरकारने दिलाय. हा, कोरडा दिलाय. पुराच्या पाण्यात त्यांचा संसार वाहून गेला. पै न पै जमा करून उभारलेला संसार एका क्षणात पोत्याचा नव्हता झाला. आता घरात उरलाय तो फक्त चिखल. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्यानं संसार उभा करण्याची वेळ भावले कुटुंबावर आली. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत या कुटुंबाला सतावते. 6वीत शिकणाऱ्या प्रियंकाचं शाळेचं दप्तर सुद्धा वाहून गेलं. सारं वाहून गेलं. माझे वह्या पुस्तक ते वाहून गेले. शाळेत जाता येत नाही मला. त्यामुळे तातडीची मदत या पूरग्रस्तांना का हवी आहे हे जरा लक्ष देऊन ऐका. माझे वह्या पुस्तक ते वाहून गेले. शाळेत जाता येत नाही मला. तुझे मित्र मैत्रिणी जातात? सारे जातात, मला म्हणतात तुला वह्या पुस्तक ते नाहीत. ज्या वेळेला पाऊस आला त्यावेळेला काय झालं होतं ना? आता तुझ्याकडे काय उरलंय? माझ्याकडे आता एक वही उरली, ती बी सारी भिजलेलीच आहे आणि कुठं जाता येत नाही. आता वह्या पेन कुठून घ्यायचे, पैसे नाहीत आम्हाला. काहीच नाही राहिलं? काहीच नाही राहिलं. तुझ्या आई वडिलांकडे पण नाही काय? माझ्या आई वडिलांकडे बी काही नाही. आता सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुला? सरकारकडनं मला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला ते वह्या ते पुस्तकं घरातलं सामान घ्यायला पैसे द्यावेत. सरकारच्या तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेलं भावले कुटुंब हे काही एकटं नाहीये. आजही अनेक कुटुंब अशाच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासन पूरग्रस्तांपर्यंत ही मदत कधी पोहोचवणार हाच खरा प्रश्न आहे. केवळ कागदी घोडे नका नाचवू, लाल फितीचा कारभार म्हणून या लोकांची मदत अडवू नका. त्यांना तातडीची मदत करा. त्यांना उभं राहायचंय, त्यांना जगायचंय, तिला शाळेत देखील जायचंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड.